रामकृष्ण हरी माऊली. कसे आहात तुम्ही सर्व? तर आज एक व्हिडिओ बनवणार आहे मी. तर काल रविवारी आम्ही गेलो होतो टाके तीर्थ इथे. खूप छान देवदर्शन आहे तिथं. तर रामायणामध्ये जे जटायू बाखरू आहे ना, त्यांचं दर्शन आहे तिथं. तर खूप छान आहे, पर्यटक स्थळ बी आहे. ते आहे ना इगतपुरी तालुका, नाशिक जिल्हा येथे स्थलांतर झालेलं आहे. खूप छान आहे ते. आणि तिथं जेव्हा सीतामाईला रावण घेऊन जात होता ना लंकेला अपहरण करून, त्यावेळेस तिथं जटायू महाराजांनी त्यांना अडवलं होतं रावणांना. त्यांच्या दोघांमध्ये थोडी झटापट झाली, तर त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू म्हणजे तिथं पडला. जटायू महाराज तिथं पडले आणि पाण्यासाठी तरफडत होते. तेव्हा रामराजांना असं कळालं की बाबा तिथं आपलं कोणीतरी पडलंय. तर त्यांनी आहे ना तिथं बाण मारलेला आहे रामराज्यांनी, आणि बाण मारला आणि तिथं पाण्याची स्थापन झालेली आहे. तर तसं तिथं पाणी असं आहे, तिथं काहीच नाही. बाण मारला तिथून पाणी असं कंटिन्यू, कधीच खंडन होत नाही पाण्याचं. असं कंटिन्यू आम्ही स्वतः तिथं जाऊन आलेलो आहे, तिथं व्हिडिओ पण काढला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. खूप छान माहिती आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही जाऊ शकता दर्शनासाठी. आणि दर्शनासाठी पण तिथं महादेवाचं मंदिर पण आहे, जटायू दर्शन आहे, सर्व देवांचं, राम लक्ष्मणचं मंदिर आहे, सर्वांचं आहे. तर असं आहे तिथं. खूप पाहासारखं आहे, तुम्हाला आवडेल. नक्की पहा, आवर्जून तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही नक्की. आम्ही आहे ना सर्व, माझी फॅमिली, आम्ही सर्व मुलं बाळं सर्वजण गेलो होतो तिथं दर्शनासाठी. आणि तिथं एक अशी गोष्ट आहे की काही कोणाला जर मनात काय असेल की बोलायचं नाही का वगैरे, नवस वगैरे आणि असतं ते, तर तिथे एक असं म्हणजे एक 3-1 फुटाचा खड्डा आहे खाली, त्याच्यामध्ये एक गोटा आहे, गोटा. तर ती देवाची लीला आहे तिथं. एक असं आहे म्हणजे टाके तीर्थ तिथं असंच आहे की त्याच्यात हात घालून तो गोटा बाहेर काढायचा आहे. जो त्याच्या नशिबात आहे त्यालाच निघतं. काहीतरी बोलले ना तुम्ही श्रद्धेनं की बाबा मला असं होऊ दे, मी गोटा निघल माझ्याकडून, मी असं करेल, तेव्हा तो निघतो. आणि किती लांब हात असला खाली तर गोटा निघत नाही. ज्याच्या नशिबात आहे त्याच्यात निघतो. तर मी पण काढला होता, माझी मिसेस म्हणली की काढा बुवा, तर मग मी बोललो असं काहीतरी, आणि ते गोटा काढलेला आहे. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे मी गोटा कसा काढलेला आहे. आणि खूप वेळ लागला मला, 1 ते 1.5 मिनिट कंप्लीट लागलेला आहे. त्याच्यात पूर्ण माहिती देतो मी तुम्हाला, कसा काढला होता, काय काढला होता, आणि सर्व माहिती पण देतो. इथं बाण कसा मारलेला आहे रामानी, आणि तिथून पाणी कसं निघतं, आणि जटायू दर्शन पण दाखवतो त्याच्यामध्ये. तर तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की पहा. एकच लॉंग व्हिडिओ बनवतो मी सर्व, आणि माझा ब्लॉग तयार करतो, आणि खूप छान माहिती आहे. तर व्हिडिओ फक्त पूर्ण पहा. आवडला तर सबस्क्राईब करा, आणि शेअर करा, लाईक करा, आणि चांगली कमेंट करा. व्हिडिओ कुठून बघता हे पण मला सांगा. पण व्हिडिओ पूर्ण बघल्याशिवाय तुम्हाला माहिती भेटणार नाही. जसं की रामायणाची माहिती देतोय मी असं थोडक्यात. ओके. तर मित्रांनो, चला तर तुम्हाला मी नाशिक जिल्हा इथे टाकेज इथलं जटायू दर्शन आहे. खूप छान दर्शन आहे बरं का इथं. तर रामायणामध्ये जे जटायू पक्षी जे होतं ना, तर त्याचं इथं मृत्यू झालेला आहे. तर बघा, प्राण सोडलेले आहे. तर रावणासोबत त्याचं सीता मातेला रावण घेऊन जात होता ना, तर तेव्हा त्याचं झटाझटी झाल्यामध्ये ते इथं प्राणमुक्ती झालेला आहे. तर रामानं इथे रामराज्याने इथं बाण मारलेलं आहे बा. हे जागा आहे बाण मारल्याची जागा हीच आहे. तर इथं काही नसताना खूप पाणी, इथं 12 महिने पाणी खंडतच नाही. बाण मारेल तिथं, आणि सर्व पर्यटक स्थळ येतात, आणि चांगले इथं लोक येऊन जातात. तर इथं एक हे आहे, इथं एक श्रद्धेनं जर मनात काही इच्छा असेल, असं बोलून जर याच्यामध्ये गोटा असतो, तर मी गोटा काढत आहे बघा. असे लोक भरपूर आपल्या श्रद्धा. तर हे माझे आई बाबा आहेत, आणि आम्ही फॅमिली पूर्ण गेलो होतो दर्शन.